नमस्कार मित्रांनो, आपण सोलर पंप नवीन बसवण्यात आला आहे आणि आपण प्रत्येक शेतकऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न करतोय की कोणतं सोलर पंप घ्यायचं. मित्रांनो, आपण आज तुम्ही भरपूर कंपन्या पाहिल्या, शक्ती कंपनी पाहिली, जे की कंपनी पाहिली आणि आज मित्रांनो हे रोटो मॅक्स आपण ही जी कंपनीचं लावलं आहे, नवीन कंपनी रोटो मॅक्स आणि तिचं प्रेशरसुद्धा पाहू आपण की कशा रीते फोर्स मारतं मित्रांनो. आणि प्रत्येक शेतकऱ्याला सांगायचा प्रयत्न करू आपण की तुम्ही कोणत्या कंपनीचं लावा जेणेकरून शेतकऱ्यांचा सुद्धा फायदा होईल. आणि प्रेशर कसं आहे मित्रांनो, तर प्रेशरसुद्धा आपण शेतकऱ्यांना दावण्याचा प्रयत्न करू की कशा रीते फोर्स येतो मित्रांनो. आपल्याला सोलर पंपसाठी 5 फूटचा गड्डा खणून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर सोलर पंप आपण गड्ड्यामध्ये पोल जो आहे तो व्यवस्थितरित्या गड्डा झाला आहे का नाही तो पाहून घेतो आहे आणि नंतर पोल टाकून शिरमिटच्या साहाय्याने कंपनी थ्रू आपण त्याला पूर्णपणे बुजवून घेत आहे, जेणेकरून काम मजबूत होईल. उभा करून घेतला आणि शिरमिट खडी टाकून त्याला मजबूतरीत्या पॅक करून असा मजबूत वारावाद न उडणार नाही अशा रीते मजबूत करून घेतला आहे, जेणेकरून काम मजबूत होणार आहे. आणि वाऱ्यावादनापासून बचाव होण्याकरता आपल्याला 5 फुटाचा गड्डा मजबूत रीते करून घेतला आहे आणि खडीच्या साहाय्याने आपण खड्डा पूर्णपणे भरून घेत आहे. खड्डा पूर्ण भरल्यानंतर पूर्ण पॅनल सेट करायचा आहे आपल्याला. तर नटाच्या साहाय्याने आपण त्याला फिट करून वरून ठेवून घेतलेला आहे. आणि वर ठेवल्यानंतर आपल्याला ज्या दिशेने पूर्व पश्चिम ज्या दिशेने आपल्याला सूर्य जाईल त्या दिशेने आपल्याला सेट करणं गरजेचं आहे. आणि सेट करल्यानंतर आपण जो अर्थिंग पाईप काढणं गरजेचं आहे. तर तो का काढायचा आहे मित्रांनो, तर तो वीज पडू नये त्यासाठी काढणं गरजेचं आहे. तर त्यासाठी आपण विहिरीवर काढून घेतलेला आहे. आणि आपल्या ज्या सोलर प्लेट आहे, आपलं 5 HP सोलर मंजूर झालेलं आहे आणि 5 HP सोलर मंजूर झाल्यामुळे आपल्याला 9 प्लेटी भेटल्या आहे आणि चांगल्यारीते आपण कस करून फिट करून घेत आहे. आणि फिट करल्यानंतर पूर्णरीते आपल्याला फिट करून घ्यायचं आहे. आणि फिट करल्यानंतर तुम्ही कंपनी पाहू शकता, रोटो मॅक्स ही कंपनी आपण निवडलेली आहे. आणि पाणी कशी मारते, फोर्स कशी मारते की ते आपण शेतकऱ्यांना सांगणार आहे की आपल्या याला फोर्स कसं मारलं. जर चांगलं मारलं तर आपण व्हिडिओमध्ये दावणार आहे की जेणेकरून इतर शेतकरीसुद्धा कंपनी निवडू शकता. तर आपला पूर्ण सेटअप झालेला आहे. पूर्ण सेटअप झाल्यानंतर जे आपले नट वगैरे ढिल्ले असतील तर आपण फिट करून घेत आहे. आणि फिट करणारे म्हणजे कंपनी थ्रू पूर्ण माणसं आलेले आहे आणि पूर्ण काम म्हणजे गड्ड्यापासून तर पूर्ण काम हे कंपनी करणार आहे. आणि तुम्हाला जर अशा रीते जर आवडला असेल, सोलर जर पाण्याचा फोर्स जर आवडला असेल तर तुम्हाला कंपनी चांगली फोर्स पाहून तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्हीसुद्धा ही कंपनी निवडू शकता. आणि चांगल्यारीते आपण जी कंपनी निवडली ती आपल्याला पण माहीत नाही की पाणी कसं मारणार आहे, काय मारणार आहे. पण आपण जी कंपनी निवडली आहे, भरपूर शेतकरी भरपूर कंपन्या निवडत आहे. पण ही जी कंपनी होती ती नवीन असल्यामुळे आपण थोडं मागे पुढे विचार करत होतो. पण आता कंपनी कशी आहे हे आपल्याला पूर्ण सेटअप झाल्यानंतर आपल्याला कळणार आहे की कशा रीते झाले. तर आपल्याला त्याच्यामध्ये 5 HP मध्ये 9 प्लेटा भेटल्या आहे. तुम्ही पाहू शकता 1 2 3 4 5 6 7 8 9. तर आपल्याला 9 प्लेट भेटल्या आहेत. आणि विशेष म्हणजे जे बाकीचे सोलर आहेत तर बाकीच्या सोलरमध्ये आपल्याला जागा भरपूर वाटते आणि याच्यामध्ये विशेष करून म्हणजे जागासुद्धा कमी वाटते. एका पॅनलवर पूर्ण सोलर प्लॅन उभा आहे आणि शेतकऱ्याची म्हणजे विशेष म्हणजे जागा कमी लागते. आणि तुम्ही पाहू शकता संध्याकाळच्या टायमाला आपला फोर्स कमी होता, पण आपण आज दुसऱ्या दिवशी पाहू शकता की पाण्याचा फोर्स कसा रीते आपण जो पंप निवडला तो योग्यरीते. आणि तुम्हाला जर पाण्याचा फोर्स जर योग्य वाटला तर तुम्हीसुद्धा अशा रीते फोर्स पाहू शकता. जो आपल्याला सोलर पंप सेट केला तर आपल्याला संध्याकाळ झाली होती. संध्याकाळ झाल्यामुळे पाणी फोर्स कमी मारत होता आणि आज दुसरा दिवस होता. तर दुसऱ्या दिवशी आपण मोटर चालू करली आहे आणि मोटर चालू करल्यानंतर फोर्स कसा मारतो आहे तर तुम्ही लाईव्ह पाहता आहे. आपण सोलर पंप निवडला आहे. जर तुम्हाला अशा रीते फोर्स पाहू शकता की हा 5 HP सोलर आहे आणि 5 HP सोलर कसं जसं ऊन तपतं आहे तसं फोर्स मारतं आहे. जर तुम्हाला जर आवडला तर तुम्हीसुद्धा कंपनी निवडू शकता. व्हिडिओ आवडला शेअर कर मित्रांनो. जो आपण पंप निवडला तो योग्य आहे का तुम्ही व्हिडिओ पाहू शकता, फोर्स पाहू शकता. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल.